गुड इव्हनिंग सगळ्यांना. जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. असं असतंय. तुम्ही टाळ्या वाजवल्या नाहीत ना म्हणून वाजली टाळीच तर. मी आत्ता हे सगळं ऐकून ना अशी इमोशनल झाले थोडीशी. म्हणजे मला खरंच तो एक व्हिडिओ होता ना की एक आई सॅक्रिफाईस करते करिअर आणि एक आई आहे ती पोरीला सॅक्रिफाईस करून हे जाते. मी स्टेटसला एक दोघींच्या बघितला होता तेव्हाच मी थोडी हे झाले होते आणि आत्ता मी बघताना पण मी इमोशनल झाले होते. त्यामुळे आता मी स्वतः इमोशनल होऊन झाली आहे. मी आता तुम्हाला इमोशनल नाही करणार आहे. आज आपण छान एन्जॉय करूया. एन्जॉय करण्यासाठी चालू आहे. मी नेहमीच मगाशी उदय सरांना थँक्यू बोलून आले की त्यांनी ही संधी दिली आहे. आपल्याला काहीतरी प्रेझेंट करायची संधी दिली जाते म्हणून आपण ते करतो. स्टेजच नसेल तर आपण कसं करणार आहोत हे आहे. हिथं आलेली प्रत्येक महिला काही म्हणजे बाय चॉईस आल्यात असं नाही आहे. खूप जणी बाय चॉईस आल्यात, काही जणी गरज म्हणून आल्यात, काहींनी शिकले नाही म्हणून काहीतरी करायचंय म्हणून आलेले असतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण कधीच विसरत नाही की आपण एक स्त्री आहोत. हे आपण विसरायचं म्हटलं तरी समाज कधी आपल्याला विसरून देत नाही की तू एक बाई आहेस, ह्याची आपल्याला वारंवार आठवण करून देत असतो. ही गोष्ट 100% खरी आहे. काल पण एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण एक स्त्री म्हणून जन्माला येतो तेव्हाच एक आपण आई म्हणून पण जन्माला येतो. तर ती आई पण आपल्याला निभवायचं असतं. मागच्या वर्षी मी तुम्हाला एक चिमणी आणि कावळ्याची गोष्ट सांगितली होती, तर त्याची बरीच चर्चा पण झाली होती आणि मला एका मावशीने येऊन सांगितलं होतं की मॅडम मी कधी कावळ्याला एंट्री नाही दिली माझ्या घरट्यामध्ये. आणि मला खरं छान वाटलं की त्या मावशीला माझी स्टोरी कळाली. म्हणजे काही स्टोरी अशा असतात की आपल्याला वर्षानुवर्ष शिकवल्या जातात, फक्त आपण अशी एक झापडं लावून चाललेलं असतो किंवा ते माझ्यासाठी नाही आहे किंवा ती झापडं आपण ओपन करायचं म्हटलं तरी मगाशी म्हटलं तसं समाज आपल्याला प्रत्येक वेळी आठवण करून देतो की तू स्त्री आहेस ना म्हणून ते ओपन करायचं नाही आहे, ते हे करायचं आहे. तसंच मी लहानपणी अन्नपूर्णा मातेचं व्रत करायचे. अन्नपूर्णा मातेचं व्रत माहिती असेल सगळ्यांना. तेव्हा मला लहानपणी फार प्रश्न पडायचा की त्याच्यात बाईचं चित्र का असतं, म्हणजे देवीच का असते. म्हणजे अन्नपूर्णा तिच्या हातामध्ये एक पळी असते, ती सर्व करते. अन्नपूर्णा आपल्याला सगळ्यांना वाढते. मग हे काम तेव्हापासून पिढीजात म्हणजे तिकडंच ठरले की सर्व करायचे किंवा वाढायचे तर ते महिलेनेच वाढायचे. पण ठीक आहे, नंतर काळानंतर मला पण कळलं की आपण पण तेच करायचे. पण मगाशी वृंदा मॅडम म्हटल्या तसं मला पण माझ्या आईच्या इन्स्पिरेशनमुळेच मी इथंपर्यंत आली आहे. म्हणजे कुणाचं तरी इन्स्पिरेशन असावंच लागतं. म्हणजे मला माझ्या आईने सांगितलं होतं की तुझा जन्म फक्त धुनी भांडी किंवा मुलांना जन्म देण्यासाठी झालेलं नाही, तुला जे करायचे ते तू करू शकतेस, फक्त नेहमीप्रमाणे की मर्यादा संस्कार हे सगळं ओलांडून. आपण ओलांडतच नाही ते. मग अशी ही अन्नपूर्णा होताना आपल्यामध्ये उपजत गुण आलेला आहे कोणता की सर्व करायचं, वाढायचं. मग तशी ती फॅक्टरी आपल्याकडे आहे की नाही. आपल्याकडं म्हणजे मुलांना जन्म घालायचं ती एक फॅक्टरीच आहे. आपण घालतो, दिली आहे आपल्याला देवाने. तशी अजून एक 3 फॅक्टरी आपल्याकडे असतात. काय होतं, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करायचं म्हटलं ना, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काम करायचं म्हटलं की डेअरिंग लागतं. आणि त्यात कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करायचं म्हटलं तर जास्तच डेअरिंग लागतं. म्हणजे रोज आपण इथं वेदना, कुरूपता आणि म्हणजे निगेटिव्हिटी एक हे ठरलेलं असतं की कॅन्सर झालाय ना म्हणजे नाही आता जगणार नाही. मग त्यातून आपण प्रयत्न करत असतो, त्या नातेवाईकांना सांगत असतो नाही ही जगू शकेल. जर तो पुरुष असेल तर त्याच्यासाठी अगदी 60व्या वर्षी सुद्धा प्रयत्न 70 वर्षाचा असेल तरी केला जातो. पण हे तुमच्या लक्षात येतं का, ती जर महिला असेल तर थोडंसं आता काय करायचंय तिला ट्रीटमेंट करून. कारण ती पुढं काय तुम्हाला देणार नसते ना. म्हणजे अन्नपूर्णा फॅक्टरी बनणार नसते, बनवून काय देणार नसते किंवा मुलांचा तर प्रश्नच मिटलेला असतो, फिजिकल पण काय प्रश्न मिटलेला असतो, तो संपलेला असतं. मग ती राहिली कुठल्या उपयोगाची, मग तिला कशासाठी हे करायचं, हा एक हे असतो. ह्या सगळ्यामध्ये काम करताना तुमच्या मानसिकतेवरती पण त्याचा परिणाम होतो ना. 100% कुठेतरी निगेटिव्हिटी येत असते किंवा इमोशनल होत असतो किंवा कधी कधी चीड येते. मी एकदा सिव्हिलमध्ये ब्रेस्टला भरपूर मोठं लंप झालं होतं आणि ते रप्चर झालं होतं, मागच्या महिन्यातलंच आहे. म्हणजे मला तिच्या नवऱ्याने का बघितलं नाही त्याची चीड आली होती आणि मी त्याला सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याला फक्त माझ्या समोर आणू नकोस आता, तिचं कमी होईपर्यंत. म्हणजे मला इतकं राग आलं होतं की तो समोर आला तर कदाचित 100% मारच खाणार माझा आता, तू बघितलं नाहीस का म्हणून. ते एवढं आत्ताच्या काळात सुद्धा असं आहे. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही काम करताना तुम्ही तुमच्या आरोग्याची काय काळजी घेता. मोठा बिग झिरो अजिबात घेत नाहीत काळजी. आता ब्लड डोनेशनसाठी आपल्यातल्या कितीतरी ह्यांचं HB केलं गेलं, त्यात कितीतरी ह्यांचं HB कमी आहे म्हणून त्या ब्लड डोनेशन करू शकल्या नाहीत.
डाएट प्रॉपर घेता का तुम्ही? तुम्ही व्यायाम करता का? तुम्ही कुठलीही काळजी करता का? नाही घेत. तर ती घेतली पाहिजे. आपण ह्या सगळ्या ह्याच्यातून हे सगळं करताना आपण दुसऱ्याला आरोग्य देणार आहे, त्यावेळी आपण आरोग्यदायी असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मगाशी सांगितलं की आपल्याकडे 3 फॅक्टरी असतात, महत्त्वाच्या असतात त्या 3 फॅक्टरी. म्हणजे एक मुलं द्यायची फॅक्टरी असते, पण ज्या 3 फॅक्टरी आहेत त्या कधीच म्हणजे कुणी ट्रीटमेंट नाही केलं तरी त्यात जात नाहीत. तर त्यातली पहिली फॅक्टरी आपली इथं असते, आईस फॅक्टरी. आहे का आपल्याकडं? बॉइलिंग वॉटर फॅक्टरी झाली आपली इथली, आईस गेला वितळून सगळा त्यातला, आहे ना. दुसरी असते इथली शुगर फॅक्टरी, बोलायची. कुठे गेली शुगर? नुसतेच ऊसाची वाहतूक होतीये, कारखाने वाढत आहेत, पण ह्यातली शुगर सगळी गायब झाली आहे. त्यानंतर इथं असते आपली हृदयामध्ये, मनामध्ये असते ती लव फॅक्टरी असते. त्या लव फॅक्टरीचं काय झालं आता? हेट, जेलसी, एकमेकांना नावं ठेवणं किंवा निगेटिव्हिटी आणणं किंवा स्वतः नाराज होणं, हे सगळ्या ह्या 3 फॅक्टरी आपण बिघडवल्यानंतर आपल्याकडे आरोग्य राहील का? आपण हे करू शकू का? आपल्याला निसर्गाने, तुम्ही ऐकत असाल तर मी बोलणार आहे, ऐकताय? हां, ते नंतर बघा ना मग तुम्ही. ह्या 3 फॅक्टरी आपल्याला दिलेल्या आहेत देवानी, आणि देवाने आपल्याला एक मुलं तयार करण्याची फॅक्टरी दिली आहे, जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ह्या 3 फॅक्टरी हलण्याचं काम तिथं असतंय. म्हणजे आपल्याला खूप हार्मोनल चेंजेस होत असतात. मी किती पण ठरवलं, मला स्वतःला माहिती इथं आईस फॅक्टरी असते, मधल्या काळात माझीच हल्ली होती, बॉइलिंग वॉटर फॅक्टरी झाली होती. म्हणजे कोण येईल तो समोर आता तो भस्मच होतोय, असं झालं होतं. ते का झालं होतं? तर माझा आता एज आहे 50च्या ह्याच्यात, मग माझा मेनोपॉझल पिरियड चालू आहे. म्हणजे मला आता लक्षात आलं की आपण आता स्वतःला इतरांना सांगतोय, तर आता आपण स्वतःला पण थोडं काउन्सिलिंग केलं गेलं पाहिजे. तसंच तुमचं पिरियड्स यायच्या आधी बऱ्याच जणांचे पिरियड्स येतात, त्याआधी तिची थोडीशी चिडचिड होते किंवा ती थोडीशी अस्वस्थ असते, पोटात दुखत असतं, हे होत असतं, हे सगळ्या गोष्टी असतात. मग त्या काळामध्ये तुम्ही स्वतः कसं शांत राहायचं हे तुम्ही आधी शिकलं पाहिजे की नाही. मग तुम्हाला इथं येऊन काम पण करायचंय, घरचं पण काम करायचंय. मगाशी म्हटलं तसं समाज विसरून देत नाही, तुम्ही बाई आहे ते घरातले कोणी विसरून देत नाहीत. अन्नपूर्णा नटवून ठेवलंय आपल्याला, म्हणजे तिथं पण देविक करून ठेवलंय. काही पण झालं तरी जायचंय किचनमध्ये, हे लहानपणापासून शिकवले. मी का सांगते, अन्नपूर्णा आपल्याला का बनवलंय बाईला, की काही झालं तरी तुझ्या डोक्यात फिट बसलं पाहिजे, किचनमध्ये तूच करायचं असते. अन्नपूर्णेची पूजा केलीस का नाही, तिथंच जायचं. तिथं का पुरुष गेला तर काय होतं, त्याला काही नो एंट्री असते का, त्याला येत नाही का, त्याला तिथं वर जास्त इथं आत यायचं नाही म्हणून. पण हे ठरलेलं आहे, आपल्याला सगळ्या भूमिका आपणच पार पाडायच्या असतात. हे थोडंसं आपण स्वतःला ओढावून घेतलेलं आहे, थोडं समाजाने आहे, थोडंसं कुठंतरी आपल्याला वाटतं की माझ्याशिवाय काही चालत नाही. मी गावाला गेले तर ह्यांचं कसं होणार, मी इकडे गेले तर ह्यांचं कसं होणार. थोडंसं ह्याच्यातून बाहेर या ना. तुम्ही इथं जॉबसाठी आलाय ना, हे करताय, ते करताना थोडंसं ह्यातून पण बाहेर काढा. स्वतःसाठी पण वेळ द्या, व्यायामासाठी वेळ द्या, व्यवस्थित डाएट घ्या. तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीनं मुलांचे डबे भरून देता, तेवढा डबा व्यवस्थित तुम्ही तुमचा आणता का? नाही आणत. मी कॅन्टीनमध्ये बघितलेलं आहे, खूप मुलींना सांगून झाले, फटाफट ते जातात कॅन्टीनवाल्याचे तिथं, लेस कुरकुरे आणि एवढं घ्यायचं असतं ना, त्याच्याशिवाय जेवणच जात नाही तुम्हाला. तुम्ही मला बघितले का कधी मी लेस खाल्लंय किंवा कुरकुरे खाल्ले? मग तुम्हाला PCOD का होणार नाही, तुम्हाला बाकीचे का प्रॉब्लेम होणार नाहीत. पण सांगायला गेलं ना की मॅडमना काय लेक्चरच द्यायचं असतं, मॅडमचं कामच आहे ते, मॅडम आम्हाला तेच सांगत असतात, हे लेक्चरच देत असतात. पण ह्या सगळ्या खाण्यामुळं तुमच्या आरोग्यावरती परिणाम होतो की नाही, हा सगळा हार्मोनल इनबॅलन्स झाल्यामुळे तुमच्या मानसिकतेवर परिणाम होतो की नाही. मग ती बिघडली की आपोआप कामावर परिणाम होतो की नाही. मग कसं म्हणायचं की मी बरोबरच केलं होतं पण त्यानंच असं केलं. मग आणि आपल्याला नेहमीचं ठरलेलं आहे, आपल्याकडं त्याच्याकडे 1 बोट पण आपल्याकडे 4 बोट असतात, ती दिसत नाही. मग हे सगळं हार्मोन इनबॅलन्स होऊ नये म्हणून तुम्ही तुमचा आहार किती व्यवस्थित घेतला पाहिजे. तुम्ही योगा केले पाहिजेत. कोणी योगा करत नाही, कोणी काय करत नाही, नाही करत का नाही? नाही. मला सांगायला खूप आनंद होतोय की मगाशी मी उदय सरांना सांगून आले की माझं मी ठरवलं होतं की आता 50शीपर्यंत शिकायचं आणि मी योग शिक्षक होतीये. म्हणजे योग शिक्षकचं माझं सर्टिफिकेट येईल पुढच्या महिन्यामध्ये. तर मला खूप छान वाटते की ह्याच्यात पण मी ते केले. म्हणजे ज्यावेळी मी करायला गेले ना, मी सर्टिफिकेट आणायला गेले सरांना, त्यावेळी सर म्हटले मॅडम
म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, मला बॅड कोविड झाला होता आणि त्यात माझा गुडघ्याला प्रॉब्लेम झाला होता. तुमचा गुडघा काही फोल्ड होणार नाही आणि तुम्हाला काही जमणार नाही, तरी पण मी देतोय सर्टिफिकेट लिहून, बघा मला काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून. त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट लागतं आम्हाला त्याचं, की तुम्ही फिट आहात. आणि मला आज खूप छान वाटते की मला करता येते, म्हणजे प्रयत्न केला तर जमतं की नाही. मग हिथे तुम्ही काम करताना तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून मी हे तुम्हाला सांगते. हां, हे तुम्ही तुमच्या ह्याच्यात आणलं पाहिजे की नाही. तुम्हाला माहिती आहे की ओबेसिटी असेल तर पुढे जाऊन सीए ब्रेस्ट होतो, मग तुम्ही त्याच्यासाठी काय काळजी घेता. तुमचे हार्मोन इनबॅलन्स झाले तर पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येतात, एंडोमेट्रियमचा येतो किंवा बाकीच्या गोष्टींचे येतात. त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता. मग अशी सांगितलं तसं लेस, कुरकुरे, बिस्किट वगैरे बेकरीचं खाल्ल्यानंतर बाकीचे प्रॉब्लेम्स येतात. पुन्हा म्हणायचं की माझे केस गळतात, ते गळतील नाही तर काय तुटून जातील की खाली असे, असलं काय काय खाल्ल्यावर. मग तुम्ही कुठला पण शॅम्पू आणा, लावा, काय उपयोग होईल का त्याचा. ते सगळं वरचं असतं. हां, कुठलं सुद्धा काही लावायची गरज नसते. जर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला, तुमची मानसिकता व्यवस्थित सांभाळली आणि तुम्ही थोडंसं मेडिटेशन किंवा ध्यानधारणा केली तर हे सगळ्या गोष्टी आहेत. इथली जी आईस फॅक्टरी मग सांगितलं बॉइलिंग वॉटर फॅक्टरी होते, ती व्हायची नसेल तर ते करायला लागतं. दुसरी फॅक्टरी आपली शुगर फॅक्टरी, म्हणजे बोलण्यामुळं, खूप वेळा बोलण्यामुळं रिलेशन खराब होतात किंवा चांगला प्रसंग असतो, फक्त काहीतरी बोलल्यामुळं आपल्याला काय झालंय तर तुमचा किंवा माझा कुणाचा दोष नाही, तो आपल्याला निसर्गानं तसं बनवले. हार्मोन्स सगळं आपलं ते गडबड करत असतात, पण ते हार्मोन्स कसे आपण ताब्यात ठेवायचे ते थोडंसं आपण पण शिकलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी काय असतं ते तुम्ही केलं गेलं पाहिजे. असं सगळं करून पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन जर तुम्ही आला तर तुम्ही अजून किती चांगल्या पद्धतीने काम करू शकाल का नाही. म्हणजे इथं येऊन तुम्ही दुसऱ्याचं आरोग्य सुधारता, हां, खूप मोठी गोष्ट करता. एक सिस्टर होण्यासाठी किंवा एक मावशी होण्यासाठी खूप मोठं डेअरिंग असायला लागतं आणि ते सुद्धा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करायला लागतं. त्याशिवाय ती गोष्ट शक्य होत नाही. प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या वेदना बघायच्यात किंवा हे बघायचं. मग हे सगळं करताना मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. बरेच सॅक्रिफाईस करूनच आपण इथं येत असतो. इथं आल्यानंतर सुद्धा जर आपण व्यवस्थित नाही वागलो तर पुन्हा आणि आपलं सगळं इनबॅलन्स होत असतं. त्यातून वादातून पुढचे वाद किंवा काही गोष्टी आहेत त्या वाढत जात असतात. म्हणून पहिल्यांदा थोडंसं स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करा. आणि तिसरं महत्त्वाचं, आपली जी लव फॅक्टरी आहे ती तुमच्या सगळ्यांच्याकडेच आहे. म्हणजे चांगली भावना, तुमची भावना चांगली आहे म्हणून तर तुम्ही इथं येऊन पेशंटची सेवा करता, रुग्णांना चांगलं करण्यासाठी हे करता. तेच तुमच्या बाबतीत सुद्धा ठेवा. ती लव फॅक्टरी तुम्ही तुमच्या बाबतीत अप्लाय करता का. तुम्ही स्वतःवरती प्रेम करता का. हां, आधी ते करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करता किंवा स्वतःसाठी काय करता तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. तुम्ही जर दुसऱ्याला अत्तर लावायला घेतलं तर ते अत्तर थोडंसं तरी तुमच्या हाताला लागतच असतं ना. तसं आहे. मग तसं करण्यासाठी, ते लव देण्यासाठी आधी तुमच्यावरती लव असणं, प्रेम असणं अतिशय गरजेचं आहे. मग त्यासाठी पुन्हा मग असं झालं पॉईंट की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं. तुम्ही आधी तुमची काळजी घेतली तर पुढे जाऊन इतरांची सगळ्यांची काळजी घेऊ शकता. मला ह्या महिला दिनानिमित्त, म्हणजे मी जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळी नेमकं म्हणजे आजच माझा लग्नाचा वाढदिवस आहे, 29वा. मी म्हणजे 8 मार्च झाला आणि मी गेले. माझं लग्न तसं लवकर झालं. नंतर मला वाटायला लागलं की हे 8 मार्च वगैरे सेलिब्रेशन करतात हे काहीतरी नुसतं बायका स्टेजवरती जातात बोलतात असं माझा कन्सेप्ट झाला होता. नंतर मी ओपीडी चालू केल्यावरती मला कळलं की खरंच 8 मार्चची गरज आहे. की जिथं म्हणजे तुमची गाई जर दूध देणार असेल, म्हैस दूध देणार असेल तर तिला चांगलं जपलं जातं, पण बाईला जपलं जात नाही. हे मी स्वतः बघितलंय. आपण तरी जरा बऱ्या ह्याच्यात आहे. मी खेडेगावात प्रॅक्टिस केले, तिथं मला असं एक वेळ अशी आली की मीच डिप्रेशनमध्ये जायची. म्हणजे मी स्कॅबिजची एक ट्रीटमेंट केली आणि सांगितलं ना नवऱ्याची केली, आता बायकोची पण केली पाहिजे. तर तो काय शहाणा तिची ट्रीटमेंट करणार नाही. पुन्हा तिच्यामुळे त्याला झालं की पुन्हा येणार माझ्याकडं, तुम्ही बरं केलं होतं आणि हे झालं नाही. तुम्हाला कळतंय मी काय सांगते ते. मग हे त्याला कळतच नव्हतं का तिला काय करायचं, तिला कुठं जायचं आता बाहेर, तेव्हा तिला काय बरं करून करायचं. ही अशी कंडिशन होती. आत्ताची कंडिशन थोडी बदलली. आता महिला कमवतात, म्हणजे ती काहीतरी कमवून आणते म्हणून तरी तिला जपत असतील आत्ताच्या ह्याच्यात. हे फक्त ह्या सगळ्यामध्ये जरी काळ बदलला किंवा काही बदलला तरी महिलांची स्थिती अजून तरी तशीच आहे असं मला वाटतं. म्हणजे अजून मला वाटतंय सावित्रीबाई फुलेंची जी यात्रा अंत्ययात्रा चालली ना त्यात अजून आपण सामील आहोत आणि ती तशी चालतच आहे. अजून थोडे दिवस तरी लागणार आहेत हे सगळं बदलण्यासाठी. पण ही सुरुवात कधी होणार आहे, तुम्ही तुमच्यापासून केली तर.
आपल्याला एक दिवस म्हणजे मी सरांना काय म्हणत नाही, आपल्याला एक दिवस केक कापायची परमिशन दिली किंवा इथं सेलिब्रेशनची दिली, काय झालं म्हणजे महिला दिन साजरा झाला असं नाहीये. तुम्हाला विचारांचं स्वातंत्र्य आहे का? इथं आपल्याला तेवढं तरी दिलंय. तुमच्या समाजामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः विचारांचं स्वातंत्र्य आहे का? तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आहे का? तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? हे ज्या गोष्टी होतील त्यावेळी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाला असं होईल. मगाशी म्हणजे मॅडमनी बोलल्या त्या पण बऱ्याच गोष्टी होत्या. मी एक कविता केली होती, फार 1 वर्षापूर्वी कविता केली होती. तर मला आत्ता वाटते की मी ती तुम्हाला ऐकून दाखवलीच पाहिजे. म्हणजे मी मगाशी ठरवलं होतं की आपण नको आता दाखवायला, कारण मगाशी मॅडमने इमोशनल केलं मला आठवलं माझ्या मुलाचं कसं हे होतं. म्हणजे मी ओपीडीला जायचे, मी चिपळूणमध्ये होते, त्याने एकदा माझा पाय धरून ठेवला होता आणि असं जाऊन देत नव्हता, जायचं नाही आहेस मम्मी तू, आणि मला तो पाय सोडून जायला लागलं. नंतर मी ओपीडी बंद केली. नंतर बराच काळ म्हणजे मी काहीच करत नव्हते, म्हणजे बंद करून मी थांबले होते. आणि मग पुन्हा जेव्हा आता तो ह्याच्या स्टेजला गेला आहे, आता तो जॉबला वगैरे आहे, त्यानंतर मी पुन्हा आता ह्या 5-6 वर्षामध्ये मी पुन्हा बाहेर पडून काम करायला लागले. म्हणजे हे सॅक्रिफाईस मी दोन्ही सॅक्रिफाईस बघितले. तेव्हा मी बघत होते की माझ्या मैत्रिणींचे मोठे मोठे हॉस्पिटल्स तयार झालेत आणि मी काहीच नव्हते करत. मी घरात बसले होते, म्हणजे घरात बसून जेवढं करता येईल तेवढं केलं होतं. पण त्या काळात त्याच्यासाठी जे काही करता येईल किंवा त्याच्या शिकवण्या, त्याचे क्लासेस, त्याचं हे सगळं मी केलं होतं. मग अशी एका व्हिडिओमध्ये वाक्य होतं की तुम्ही बाहेर पडला नाहीत, पण पैसा कमवला नाही, पण आमच्यासाठी वाचवला, हे सुद्धा महत्त्वाचं होतं. मधल्या काळात मी तसं पण बरंच केलं होतं, म्हणजे त्या गोष्टी केल्या होत्या. पण हे सगळं करताना सॅक्रिफाईस केल्याशिवाय आपण इथंपर्यंत पोचू शकत नाही. तर त्या दरम्यान म्हणजे मी मागच्या एक काउन्सिलिंग मी करते, त्या दरम्यान माझ्याकडे अशी एक केस आली आणि मला ती आठवून मी एक कविता केली. तर मी तुम्हाला ती कविता 100% वाचून दाखवते. बघा, मला सांगा काय वाटतं तुम्हाला. ते प्रत्येक वाक्य व्यवस्थित ऐकायचे. ऐकायला येतोय आवाज माझा? आता वाटते मला तिची अग्निपरीक्षा ही अजून सुरूच आहे. जरी लोटले युग ह्या परीक्षेला, तरी ती आग अजून विझलीच नाही. युगायुगाच्या बदलाने वाटले संपले आता तरी ही परीक्षा, पण फक्त परीक्षेची पद्धती बदलली, पण परीक्षा मात्र सुरूच आहे. फक्त परीक्षेची पद्धती बदलली, पण परीक्षा मात्र सुरूच आहे. आधुनिक झाली ती तरी सत्व परीक्षा ती संपत नाही. वनवास तिचा हा संपत नाही. आधुनिक झाली ती तरी सत्व परीक्षा तिची संपत नाही. आधुनिक परीक्षा द्यायला लागते आपल्याला. वनवास तिचा हा संपत नाही. तिलाही मन भावना आहेत हे अजूनही मान्य नाही. तिलाही मन भावना आहेत हे अजूनही मान्य नाही. वाटले त्याला म्हणून येतो तो दारी, आणि लक्ष्मण रेषा ओलांडून गेली म्हणून तीच अपराधी. त्याला वाटलं आला तो, त्याला आवडली म्हणून आला, लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून अपराधी तीच ठरली. अजून पण तीच स्थिती आहे. दिली अग्निपरीक्षा तरी शेवटी राहिली अपराधीच. चूक एकच तिची, ओलांडली लक्ष्मण रेषा. अजूनही तीच आणि तीच परीक्षा. जोपर्यंत हे विश्व तोपर्यंत ती परीक्षा सुरूच राहणार आहे. जी जाईल लुप्त होऊन या जगातून, तिच्यासाठी संपेल तिची परीक्षा. तिची सुटका ह्या परीक्षेतून तेव्हाच फक्त जेव्हा होईल ती भूमीत दफन. तिची परीक्षा तेव्हाच संपेल जेव्हा ती भूमीत दफन होईल. सीतेने अग्निपरीक्षा दिली होती. अग्निपरीक्षा संपली असं वाटतं आपल्याला, पण मला नाही वाटत अग्निपरीक्षा संपली आहे. फक्त परीक्षा देण्याची पद्धती बदलली आहे, म्हणजे पूर्वीची होती त्याच्याऐवजी थोडीशी वेगळी झाली आहे. पण वनवास मात्र तो आहे तसाच आहे. आपण बाय चॉईस निवडलेला असतो वनवास किंवा त्याने दिलेला असतो, पण वनवास हा ठरलेलाच असतो. फक्त आहे तो वनवास सुद्धा आपल्याला एन्जॉय करायचा आहे. त्यामुळे महिला दिनाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही खूप छान आहात, सगळ्या छान हे करता. फक्त सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आरोग्याची काळजी घ्या. चालेल, पुन्हा एकदा शुभेच्छा आणि थँक्यू.